वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। अस्ति स्वस्तरुणिकराग्रविगलत्कल्पप्रसूनाप्लुतं वस्तुप्रस्तुतवेणुनादलहरी निर्वाणनिर्व्याकुलं स्त्रस्तस्तन्ननिबद्धनी विविलसत् गोपी सहस्रावृतं हस्तन्यस्तनतापवर्गमखिलो उदारं किशोराकृति वंशी विभूषितकरान्नवनीलदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। श्रीराम जय राम जय जय राम हरे विठ्ठल। भगवान आदिनारायणाला, नरोत्तम वीरवर अर्जुनाला, भगवती सरस्वतीला आणि श्रीमन महर्षी वेदव्यासांना प्रणाम करून अधिष्ठात्री देवता भगवान प्रभू श्रीरामचंद्रांची चरणी साष्टांग प्रणिपातपूर्वक भगवच्चित शक्ती माया भगवती श्री जानकीजींच्या चरणी साष्टांग प्रणिपातपूर्वक भक्त शिरोमणी श्री लक्ष्मणजी तथा सेवकागरणी श्री हनुमानजींच्या चरणी साष्टांग प्रणिपातपूर्वक सकल संत सज्जन समस्त देवता तथा अखिल ब्राह्मणांच्या चरणी सादर वंदनापूर्वक आणि उपस्थित आपणा सर्व भागवतीय भक्तांच्या चरणी सादर वंदनापूर्वक परम प्रेममयी परम लीलामयी अकारण करुणावलय मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्रांच्या दिव्य मधुर अशा कथाप्रसंगांचं चिंतन श्रीरामचरितमानसाद्वारे करत आहोत। कथेच्या तिसऱ्या दिवसाच्या प्रसंगाला प्रारंभ करू। आपली पद्धती आहे भगवान श्रीरामांची स्तुती गावी, आरती गावी, त्यामुळे आपण एकाग्र होतो आणि एकाग्र हृदयानं भगवत कथेचा आनंद घेता येतो।
गोस्वामी तुलसीदासांनी गायलेली भगवान श्रीरामांची स्तुती सगळे मिळून गाऊया. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं कंदर्प अगणित अमित छविनव नील नीरद सुंदरं पटपीठमानहु तडित रुचि शुचि श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं शिरमुकुट कुंडल तिलक चारु उदारु अंग विभूषणं आजानुभुज शरचापधर संग्रामजित खर दूषणं श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं प्रभु दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनं रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नंदनं श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं इति वदति तुलसीदास शंकर शेषमुनि मनरंजनं मम हृदय कंज निवास गुरु कामादि फलदल गंजनं श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं. सियावर रामचंद्र भगवान की जय. उमापति महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. बोलो भाई सब संतन की जय. संत नामदेवराय महाराजांनी गायलेली भगवान श्रीरामांची मराठी आरती आपण सगळे मिळून गाऊया. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. त्रिभुवन मंडित माळगळा. त्रिभुवन मंडित माळगळा. आरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा. आरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. कनकाचे ताठ हाती धनुष्य बाण. कनकाचे ताठ
विराट हाती धनुष्य बाण, मारुती सन्मुख उभे हात जोडून, मारुती सन्मुख उभे हात जोडून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळीते, भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळीते. स्वर्गाहोनी देव पुष्पवृष्टी करीते, स्वर्गाहोनी देव पुष्पवृष्टी करीते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. विष्णुदास नामा म्हणे सांगणे किती, विष्णुदास नामा म्हणे सांगणे किती. आरती ओवाळू पाहू जानकीपती, आरती ओवाळू पाहू जानकीपती. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. सियावर रामचंद्र भगवान की जय. युष्मवाच इमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्नीतपाणिं मण्डनं मण्डनानाम्. तरुणतुलसीमालां कद्धनं कञ्जनेत्रं सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः, श्रीकृष्णाय वयं नुमः. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले. वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे. ते नमस्कारो नियाता पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरुनाथ महाराजांना प्रणाम करून श्री रामचरित मानसाच्या प्रथम सोपान पहिला भाग बालकांडामध्ये आपण आहोत. दुसरा दिवस उलटलाय, तिसऱ्या दिवसाला प्रारंभ झालाय, पण रामकथेला प्रारंभ झालेला नाही. याचं कारण असं आहे, शिवकथा ऐकल्याशिवाय, शिवकथा पाहिल्याशिवाय, शिवचरित्र पाहिल्याशिवाय रामकथा पाहण्याचा अधिकार मिळत नाही.
आधी भगवान शिवांचं चिंतन, श्रद्धा विश्वास रूपिणो, ते विश्वासाचं स्वरूप आहे. म्हणून देवादिदेव महादेवांचं चिंतन. शिवकथा ऐकून जो कंटाळून घरी गेला त्याला रामकथा नाही, आणि शिवकथा ऐकूनही जो कथेत राहिला त्याला रामकथेचा अधिकार. कारण कुठल्याही गोष्टीला मिळवण्याकरता काहीतरी पूर्वाभ्यास लागतो, त्याला अधिकार वर्णन असं म्हणतात. पात्रता लागते. साधं सोपं आहे ना. आपण घरी पाहुण्यांना जेवायला बोलवलेलं असेल तर अगोदर स्वयंपाक करावा लागेल की नाही, तर त्यांना जेवायला देता येईल. म्हणाले या जेवायला, आणि करायचं काहीच नाही. मग काय बोलायचा भात आणि बोलायची कढी नाही. मग आधी काहीतरी करावं लागेल, तेव्हा समोर भोजन वाढता येईल. तसं श्रवणाचं पण आहे. श्रवणापूर्वी अभ्यास गरजेचा आहे, त्याला पूर्वाभ्यास असं म्हणतात. काय ऐकायचंय, कसं ऐकायचंय, कोणी ऐकायचंय, केव्हा ऐकायचंय, ऐकून काय मिळवायचंय, हे सगळे 27 प्रश्न आहेत माता पार्वतीचे भगवंताला, महादेवांना. आपलं कसं असतं, आपल्याला असं वाटतं दरवर्षी राम जन्मोत्सव असतो, त्यामुळे रामकथा ऐकायला मिळते, ऐकायची. म्हणजे आपलं कुठेतरी कथा चालली आहे म्हणून कथा ऐकायची. बरं, कशी ऐकायची? जेवढी कानावर पडेल तेवढी ऐकायची. आता घरात काय बसायचं, कथेला जाऊन बसायचं. घरात काय नेहमीचीच भांडणं कटकटी, त्याच्यापेक्षा कथेला गेलो, 4 चांगले शब्द कानावर पडतात म्हणून कथा ऐकायची. बर, कथा ऐकून काय करायचं? कथेला येताना चप्पल घालून आलेलो असतो, चप्पल बाहेर काढायची, कथेला बसायचं. कथा झाली, चप्पल घालायची, घरात जायचं. मग कथेतनं काय आणलं? प्रसाद. कथा ऐकून काय करायचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रामायणामध्ये पुढे भगवान महादेवांनी माता पार्वतीला दिलेली आहे. अधिकार वर्णन आहे. जरी यारे यारे अवघे जण हो का भलते याती नर असं असलं तरी सुद्धा कथेला आल्यानंतर कथेमध्ये असलेली निष्ठा तपासली जाते. आणि ज्या वेळेला निष्ठा आहे असं दिसतं, ज्या वेळेला खरी उत्सुकता आहे असं दिसतं, ज्या वेळेला खरं श्रवण करण्याची इच्छा आहे असं दिसतं, तेव्हा पुढे काहीतरी सांगितलं जातं, नाहीतर सांगितलं जात नाही. म्हणून गेले 2 दिवस अधिकार वर्णन सुरू आहे. आता रामकथेला प्रारंभ आहे. माता पार्वती म्हणतात की भगवन, मला जे विचारता आलं ते मी विचारलं. मी विचारलं राम खरा आहे की खोटा आहे, राम 1 आहे की 2 आहे, राम रडतो तर तो देव कसा, आणि आपली पत्नी हरवली, आपली पत्नी निघून गेली म्हणून रडणारा जर देव असेल तर मग आम्ही सामान्यांनी काय करायचं? अनेक प्रश्न आहेत माता पार्वतीच्या मनामध्ये. बरं, हे प्रश्न केवळ माता पार्वतीचे आहेत का? नाही, मग आमच्याही मनात आहेत. आम्हालाही रामापेक्षा रामाबद्दल फार प्रश्न पडलेले असतात. रामाने असं केलं, रामाने तसं केलं, राम असा वागला, राम तसा वागला. आम्ही कधीही रामाने ज्या 4 चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्या जशाच्या तशा करायचा प्रयत्न करत नाही. रामाने आई वडिलांचं ऐकलं, आम्ही कशाला ऐकू? राम पित्यानं दिलेल्या वचनाकरता वनवासात गेला असेल, तो राम होता म्हणून गेला. आम्ही नेहमी
सद्गुणांपासून पळवाट काढतो. रामचरित्र हे अनुकरणीय आहे. म्हणजे जसं जसं श्रीरामांनी केलेलं आहे तसंच्या तसं सगळं आपल्याला करता येतं. आणि कृष्णचरित्र अनुभवनीय आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी जे जे काही केलेलं आहे ते तसंच्या तसं आपल्याला करता येत नाही, ते केवळ अनुभवायचं असतं. आणि रामचरित्र मात्र ऐकून करायचं असतं. भगवान अर्जुनाला काय म्हणाले? अर्जुना, मला तुला गीतार्थ सांगायला कंटाळा येत नाही. याचं कारण असं की तू अर्जुना तू परिससी, म्हणजे ऐकतोस. परिसोनी रहाटीसी, ऐकून जे ऐकलेलं आहे त्याप्रमाणे करतो. परिसोनी रहाटीसी, मग सांगावयासी आन आम्हा कैची. मग मी सांगायचा कंटाळा का करीन? म्हणजेच सांगायला उत्साह केव्हा येतो? जेव्हा सांगणाऱ्यानं, जो ऐकणारा आहे त्यानं सांगितल्याप्रमाणे वागलं की त्याला आनंद वाटतो. बघा, श्रवण शब्द आहे. काय शब्द आहे? श्र, व आणि न, 3 अक्षरे येतात. श्र येतो, व येतो आणि न येतो. जरा नीट चिंतन केलं तर लक्षात येईल. श्रवण म्हणजे काय? ऐकणे. एवढाच अर्थ आहे का? नाही. मग असं आपण काय घरात तक्रार करतो, हल्लीची मुलं ऐकत नाही. त्यांचे कानात काहीतरी दोष असेल, कानाला नीट ऐकायला येत नसेल, डॉक्टरांकडे न्या. नाही, ऐकतात. मग जे सांगितलं ते करत नाहीत. अच्छा, म्हणून ऐकत नाहीत. म्हणजे आपण सुद्धा घरामध्ये ऐकत नाही हा शब्द कसा वापरतो? जे सांगितलं ते करत नाहीत, यावरनं ऐकत नाही असं म्हणतो. मग ते घरापुरतं असतं का? ते जेव्हा आपण संतांच्या पायाशी येतो तेव्हा संत जे सांगतात त्याप्रमाणे जर आपण केलं तर त्याला श्रवण भक्ती असं म्हणतात. श्र हे श्रद्धा या अक्षराचं पहिलं अक्षर आहे, श्रद्धा. त्यानंतर आहे व, व वर्तन, वागणे, श्रद्धापूर्वक वागणे. आणि न, श्रद्धापूर्वक वागून, वागेल म्हणजे जे काही करू ते त्याचं कर्मफळ इच्छित ठेवायचं नाही, समर्पित करायचं, समर्पण करायचं. त्यातला न उचलला आणि तिथे ठेवला. श्रद्धापूर्वक वर्तन करून समर्पण करणे याला पूर्ण श्रवण करणे असं म्हणतात. नाही तर इकडून तिकडून गेले वारे. आमच्याकडे जे काही साहित्य आहे हिंदू धर्मियांमध्ये, सनातन वैदिक धर्मामध्ये, ते अत्यंत कल्याणकारी आहे. आणि म्हणून आग्रह आहे की जे कानावरती पडेल ते हृदयापर्यंत पोचलं पाहिजे. आणि हृदयापर्यंत पोचल्यानंतर आपल्या वागण्या बोलण्यामध्ये आलं पाहिजे. माता पार्वती म्हणतात की भगवन, मला भगवंताच्या अवतार कथा सांगा. प्रथम जो मैं पूछा सोई कहू, जो मुँह पर प्रसन्न प्रभु अहो. राम ब्रह्म चिन्मय अविनाशी, सर्वरहित सब उरपुरवासी. नाथ धरेऊ नरतनु के ही हेतु, मुहि समुझाई कहु वृषकेतु. उमा बचन सुनी परम विनीता, उमा बचन सुनी परम विनीता. राम कथा पर प्रीति पुनीता, राम कथा पर प्रीति पुनीता.
राम कथा पर प्रीती पुनीता. एक तर बघा काय गंमत आहे, आत्ताच लग्न झालंय कुणाचं, देवादिदेव महादेवांचं. नव्यानं पुन्हा संसाराला, गृहस्थाश्रमाला भगवंतानं सुरुवात केली. माता पार्वतीला आपल्या शेजारी अर्ध्या आसनावर बसवून घेतलं. म्हणाले जे काही पूर्वकाळी घडलं होतं ते जाऊ द्या, विसरून जा. आता तुम्ही तपश्चर्या केल्यानं तुम्हाला ते सर्व समजून आलेलं आहे. आता तुम्हाला पुन्हा माझ्या शेजारी बसता येईल. म्हणजे नुकताच लग्न झालंय. जरा कल्पना करा, नवा नवरा आणि नवी नवरी नुकतेच दोघं एकांतामध्ये आपले आपले बसलेले आहेत. आणि अशा वेळी नव्या नवरीनं नव्या नवऱ्याला विचारावं की पतिदेव मला रामकथा सांगा. एक तर पतिदेव म्हणेल ही कुठून आली, नाही तर तिच्या कपाळाला हात लावेल, म्हणेल तब्येत बिब्बत बरी आहे का नाही. समजा उलट झालं, नव्या नवरीला नव्या नवऱ्यानं म्हटलं बाई ग आपलं लग्न झालेलं आहे, आता मी तुला रामकथा सांगतो. ती म्हणेल ओ हे कुठून आलं, मलाच का मिळालं, आणि लग्न झाले झाले मला रामकथा का सांगायला लागला. म्हणजे तुमचा आमचा नियम हा आहे की नव्यानं लग्न झालेल्या माणसांनी, म्हणजे नवरा बायकोनं पती पत्नीनं एकमेकाला रामकथा सांगू नाही. पण प्रपंचात हा नियम आहे, परमार्थात उलटा नियम आहे. भगवंताला अतिशय आनंद आहे आपल्या पत्नीनं आपल्याला रामकथा विचारली. जगातलं पहिलं दाम्पत्य असं आहे की ज्या दंपतीला आपल्या गृहस्थाश्रमामध्ये आनंदाकरता रामकथा एकमेकांना सांगायची आहे आणि ऐकायची आहे. मग नियम तयार होतो आमच्या प्रपंचाकरता की आमचा प्रपंच जर आम्हाला हरिरूप करायचा असेल तर आमच्या प्रपंचामध्ये आम्हाला आधी आम्हा दोघांमध्ये म्हणजे पती पत्नीमध्ये रामाला स्थान द्यायला हवं. आमचा संवाद रामापासून सुरू व्हायला हवा, आमचा संवाद रामाने बहरायला हवा, आमच्या संवादात राम हवा, तर पती पत्नी आनंदानं एकरूप राहू शकतात. काय सनातन धर्म आहे हा, किती उदात्त चिंतन आहे. आणि या चिंतनानं जे आपल्या गृहस्थाश्रमामध्ये वावरतात ना, त्यांचा गृहस्थाश्रम कधीही कधी कधी दुःखदायी होत नाही. तो प्रपंच सुखाचा होतो. हरी आला हाता मग कैची भय चिंता. प्रपंच सुखरूप होण्याकरता भगवंताचं अधिष्ठान अत्यंत गरजेचं आहे. आणि पुन्हा भगवंताच्या कथेकडे जा. देवादिदेव महादेवांच्या किंवा सती भगवंताची जी प्रथम पत्नी आहे तिच्याकडे जा. भांडण कशामुळे झालं ते विचारात घ्या. मी रामायण आपल्याला सांगणार नाहीच आहे. रामायणाच्या निमित्तानं आपल्याला काय काय मिळवायचंय ते आपल्याला सांगणार आहे. भांडण रामामुळेच झालं की नाही. भगवान महादेवांनी त्या रडणाऱ्या राजकुमाराला प्रणाम केला, त्यावरनं सती मातेला वाटलं यांचं डोकं फिरलंय, हा माणूस रडतोय, याची पत्नी हरवलीये, हा रडणाऱ्या राजकुमाराला आमचे स्वामी प्रणाम करताय, एक तर यांचं डोकं फिरलंय किंवा. मग महादेव म्हणाले परीक्षा घ्या. परीक्षा घ्यायला गेले. परीक्षा घेतली आपल्या बुद्धीने, तिथं फजिती झाली. झालेली फजिती येऊन पत्नीला महादेवांना सांगितली नाही. महादेवांनी ओळखलं यांनी काय केलंय, आणि महादेवांनी ठरवलं की आता इथून पुढे यांच्याशी संसार करायचा नाही. म्हणजे रामाला संसारातनं दूर केल्यानं संसार दुःखदायी झाला आणि रामाला जवळ केल्यानं संसार सुखाचा झाला. तुझे माझ्यावर उपकार आहेत पार्वती, तू मला रामकथा विचारलीस. उमा वचन सुनी परम बिनीता. माता पार्वतीचं
हे म्हणणं ऐकल्यावर अत्यंत आनंद भगवंताला झाला. भगवान माता पार्वतीला मोठ्या सुंदर रीतीने कथा समजावून सांगताय. हे पार्वती, भगवंताच्या अवताराकरता अनेक कथा सांगितल्या जातात आणि प्रत्येक कथा सत्य आहे. पार्वती, भगवान अवताराला येतात त्याला एकच कारण घडलेलं नाही, अनेक कारणं घडलेली आहेत. आणि त्यामुळे अमुक एक कारण एवढंच भगवंताच्या अवताराचं आहे असं म्हणायचं नसतं, म्हटलं जात नाही. इदमित्थम, एवढं एकच असं म्हणत नाहीत. कही न जाई, म्हणून भगवान सांगतात की हरि अनंत, हरि कथा अनंता. भगवान अवताराला आले ते सनकादी ऋषीमुनींनी जय विजयांना शाप दिला म्हणून. आता ही पुराणांमध्ये वर्णन केलेली, वारंवार प्रत्येक पुराणामध्ये आलेली ही कथा आहे. वैकुंठ धामामध्ये भगवंताच्या द्वारावरती जय विजय भगवंताची सेवा करतात. द्वारपाल आहेत. सनकादी ऋषीमुनी छोट्याशा 5-6 वर्षांच्या मुलासारखे दिसतात, दिगंबर राहतात. या सनकादी ऋषीमुनींना भगवंताचं दर्शन घ्यायचंय म्हणून ते वैकुंठात आले आणि द्वारपाल असणाऱ्या जय विजयांनी त्यांना अडवलं, कारण दिगंबर होते. असा अमंगल वेश तुमचा, या वेशात तुम्ही आमच्या भगवंताचं, मालकाचं, भगवान नारायणांचं दर्शन नाही घेऊ शकत. द्वारपालांनी आपल्याला भगवंताच्या दर्शनापासून अडवल्यानं कधी न रागावणाऱ्या संतांना राग आला, सनकादी ऋषीमुनींना राग आला आणि सनकादिकांनी जय विजयाला शाप दिला. 10 जन्म घ्यावे लागतील. आपल्या दरवाजावरती कोण वाद घालते म्हणून भगवान पाहायला आले तर भूदेव, संत, ब्राह्मण दिसले. भगवान आदिनारायणांनी आधी संतांना नमस्कार केला, म्हणाले, संत हो नमस्कार. तुम्ही जय विजयाला फार मोठा शाप दिला, काही कारण नाही. त्यांनी तुम्हाला अडवलं ते त्यांच्या मनाने अडवलं नाही. ते माझ्या दारात नोकरी करतात, सेवा करतात आणि सेवेच्या धर्माप्रमाणे त्यांनी तुम्हाला अडवलं म्हणून तुम्ही त्यांना एवढा मोठा शाप दिला. मी तुम्हाला विनंती करतो, एवढा मोठा शाप त्यांना देऊ नका. त्यांना जन्म घ्यावे लागतील, पण 10 नाही 3 जन्म घ्यावे लागतील असा शाप द्या. शिक्षा कमी करा. जय विजयांना दिलेल्या शापाबद्दल जेव्हा भगवान आपल्या नोकरांची, जय विजयांची वकिली करू लागले, संतांना मोठं आश्चर्य झालं की सामान्य नोकर आहेत. आता द्वारपाल समजलं नाही तर वॉचमन म्हणा, ते समजेल. सामान्य वॉचमन असणाऱ्या करता हा मालक आपल्याला सांगतो की शिक्षा कमी करा. संत काय म्हणाले माहितीये का? संत म्हणाले, देवा, याकरताच तुमच्या भक्तीचा महिमा आहे. देवा, आता आम्हाला कळलं की तुमच्या पायाची सेवा, चरणांची सेवा लक्ष्मी का करते. भगवती लक्ष्मी तुमच्या पायाला का सोडत नाही, चरणांना का सोडत नाही, हे कारण आता आम्हाला कळलं की अहो, दारावरती उभा असणाऱ्या नोकराला सुद्धा कधी तुम्ही दूर करत नाही, त्याची कधी उपेक्षा करत नाही. जो तुमच्यावरती अवलंबून आहे त्याचं कायम तुम्ही रक्षण करता, असा तुमचा स्वभाव आहे. तर कोण तुमच्यापासून दूर राहील. हे भगवन, आम्ही त्यांची शिक्षा कमी करतो, त्यांना 3 जन्म घ्यावे लागतील असा शाप देतो, पण यात एक अट आहे, हे ज्या ज्या जन्माला जातील त्या जन्मात यांना संपवण्याकरता तुम्हाला अवतार घ्यावे लागतील. भगवान म्हणाले, आनंदाने. का आनंदाने? माझा म्हणवला जाणारा जो जिथं गेलेला असेल तिथे मला जायला आवडेल. मग तो नरकात जरी गेला असेल तरी मी त्याला भेटायला जाईल, कारण तो माझा आहे. आपण नेहमी एक बाजू पाहतो, मायबाप.
परमेश्वराची, भगवंताची. आपल्याला आपली बाजू माहिती आहे, भक्तांची बाजू, पण देवाची बाजू कुठे माहिती आहे आपल्याला? देव हा भक्तांकरता अत्यंत व्याकुळ आहे. म्हणाले हे जिथे जातील तिथे मी जाईन. त्यामुळे पार्वती यांचा हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू म्हणून जन्म झाला. हिरण्याक्षाकरता भगवंतानं वराह अवतार घेतला, हिरण्यकश्यपू करता भगवंतानं नरसिंह अवतार घेतला. दोघांना संपवलं, पण हे मुक्त झाले नाहीत. पुन्हा रावण कुंभकर्ण म्हणून जन्माला आले. या रावण कुंभकर्णाकरता भगवंतानं राम अवतार घेतला. रावण कुंभकर्णाला संपवलं, पण मुक्त झाले नाहीत. पुन्हा शिशुपाल दंतवक्त्र म्हणून जन्माला आले. तेव्हा भगवंतानं कृष्ण अवतार घेतला आणि कृष्ण अवतारामध्ये या दोघांना संपवलं. याप्रमाणे भगवान भक्तांकरता अवतार घेतात. माता पार्वतीला अतिशय आनंद आहे. एकाग्रतेने भगवंताचं सांगणं ऐकतायत. भगवान म्हणाले, पार्वती, एकदा नारदांनी भगवंताला शाप दिला म्हणून भगवंताला अवतार घ्यावा लागला. पार्वती म्हणाली, नारदांनी शाप दिला? म्हणाले, हो. नारदांना राग आला? हो. तेही भगवंतावरती? म्हणाले, हो. मला ती सारी कथा सांगा, मला ती कथा ऐकायची आहे. अतिशय सुंदर मधुर कथा, नारदांची कथा या निमित्तानं भगवान महादेव माता पार्वतीला सांगताय. भजन केल्याशिवाय कथा सांगणार नाही. आधी भजन करा, मग कथा सांगा. श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण. लक्ष्मीनारायण नारायण नारायण, लक्ष्मीनारायण नारायण नारायण. लक्ष्मीनारायण नारायण नारायण. लक्ष्मीनारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. सत्यनारायण नारायण नारायण. सत्यनारायण नारायण नारायण. सत्यनारायण नारायण नारायण. सत्यनारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण. बद्रीनारायण नारायण नारायण. बद्रीनारायण नारायण नारायण. बद्रीनारायण नारायण नारायण. बद्रीनारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण. सत्यनारायण नारायण नारायण. सत्यनारायण नारायण नारायण. सत्यनारायण नारायण नारायण. सत्यनारायण
नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण 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 नारायण नारायण के मुनी भरद्वाजांना सांगतात की पूर्वकाळी दैत्यांवरती भयंकर संकट आलं. भगवान श्री विष्णूंनी सुदर्शन चक्राच्या साह्यानं भृगु ऋषींचा वध केला, शिरच्छेद केला. भृगु ऋषींच्या पत्नींचा शिरच्छेद केला. या भृगु ऋषींच्या पत्नीचा शिरच्छेद झाल्यामुळे भृगु ऋषींनी भगवंताला शाप दिला, अवतार घ्यावे लागतील. अनेक कारण आहेत. नारदांनी भगवंताला शाप दिला होता. नारद श्राप दीन एक बारा कल्प एक तेहि लगी अवतार. म्हणाले नारदांना एवढं संताप रागवायचं काय कारण. याज्ञवल्क्य भरद्वाजांना सांगतात, भगवान महादेव माता पार्वतीला सांगतात की एकदा नारद हिमालयाच्या क्षेत्रामध्ये पर्यटन म्हणजे फिरत असताना त्यांना एक सुंदर सरोवर दिसलं. त्या सरोवराच्या आजूबाजूला सुंदर पर्वत होते. त्या पर्वतांमध्ये एक गुहा होती. एकांत स्थान, हिमालयाचं क्षेत्र, सुंदरसं सरोवर, राहायला गुहा. नारदांना वाटलं आपण तपश्चर्या करूया. आणि नारद एकाग्र झाले, तपश्चर्या करू लागले, भगवत साधन करू लागले. तपश्चर्येमध्ये किती वेळ गेला काय माहिती. नारद अत्यंत एकाग्र झाले. नारदांच्या तपानं देवतांना भय उत्पन्न झालं. त्यात इंद्राला भय उत्पन्न झालं. इंद्राला असं वाटलं की नारदांना इंद्रपद हवं आहे म्हणून नारद तपश्चर्या करताय. आता ही जर तपश्चर्या पूर्ण झाली तर कदाचित माझं पद नारदांना मिळेल. खरं तर असं काही नारदांच्या मनात नाही आहे. पण हा इंद्र आहे. या इंद्राला नेहमी अशा काही ना काहीतरी उठाठेवी पडलेल्या असतात. नारद तपश्चर्या करतायत याच्याबद्दल
इंद्राच्या मनामध्ये काही ना काहीतरी किलमिश तयार झालं. इंद्र नारदांची तपश्चर्या भंग करण्याकरता अप्सरांना पाठवतो, कामदेवाला पाठवतो. नारद जिथे तपश्चर्या करत होते तिथे अप्सरा आल्या. कामदेव आला. अप्सरा नारदांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याकरता नाचतायत. नारदांनी काही लक्ष दिलंच नाही. कितीही अप्सरांनी नृत्य केलं तरी नारदांचं काही चित्त लक्ष विचलित झालं नाही. नारद एकाग्र राहिले. कामदेव आला. या कामदेवानं नारदांवरती आपले बाण चालवले. या कामदेवाच्या बाणानं नारदांचं मन विचलित होईल असं कामदेवाला वाटलं, पण नारद अविचल राहिले. आणि आता कामदेव संकटात पडला. कामदेवाला वाटलं की आपण नारदांचा अपराध केलाय, आता नारद आपल्याला जाळून नष्ट करतील, शाप देतील. त्यामुळे कामदेवानं नारदांचे पाय धरले, म्हणाले मला अभयदान द्या. नारद म्हणाले तू इंद्रानं सांगितल्याप्रमाणे केलंय, तू काही तुझ्या मनानं केलेलं नाही आहे, त्यामुळे तुझा काही अपराध आहे असं मला वाटत नाही. मी तुझ्यावरती काही रागवलेलो नाही, जा. कामदेवाला बरं वाटलं. कामदेव निघून गेला. अप्सरा निघून गेल्या. आता नारदांनी तपश्चर्या तशीच चालू ठेवली, पण मनामध्ये आलं की कामदेवासारखा प्रत्यक्ष कामदेव आला आणि त्यानं आपल्याला आपली तपश्चर्या भंग व्हावी म्हणून प्रयत्न केला, आपल्याला उठवायचा प्रयत्न केला, आपण काही हल्लो नाही. अप्सरा आल्या. अप्सरांनी एवढं नृत्य केलं, पण आपल्या मनात काही अप्सरांबद्दल काही भावना आल्या नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा की आपण क्रोधावरती विजय मिळवला, कामावरती विजय मिळवला. नारदांच्या मनात काय आलं? मी काम क्रोधावरती विजय मिळवला. आता नारदांनी आपलं आसन गुंडाळलं, तपश्चर्या संपवली. नारदजी आपल्या पायानं फिरत फिरत ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवानं मोठं स्वागत केलं. नारदांनी ब्रह्मदेवांना प्रणाम केला. त्यांचे पिता आहेत ब्रह्मदेव. पित्याच्या मायेनं ब्रह्मदेवाने नारदांना विचारलं की नारदा, बरेच दिवस आला नाहीत. नारदजी म्हणाले आता यांना सांगू का नको सांगू? एका मनाला वाटत होतं सांगावं, एका मनाला वाटत होतं काही सांगू नये. नारद म्हणाले मी एका ठिकाणी गेलो होतो. हो बरं, तुम्ही गेला होतात म्हणजे ते ठिकाण खूप चांगलं असेल. हो, छान सरोवर होतं, पर्वत होती, गुहा होती. हो का? मग माझं मन तिथे रमलं, मी तपश्चर्या करू लागलो. आता होता होता पुढची कथा सांगायला सुरुवात झाली. हो बर, मग माझ्या तपामुळे इंद्राला मोह निर्माण झाला. त्याला वाटलं मी इंद्र पदाकरता तप करतो आहे, म्हणून त्याने कामदेवाला पाठवलं, अप्सरांना पाठवलं माझी तपश्चर्या भंग करण्याकरता. मग त्यांचं काहीच चाललं नाही. मी एकाग्र राहिलो. पिताश्री, याप्रमाणे मी काम आणि क्रोधावरती विजय मिळवला. ब्रह्मदेवांनी ऐकून घेतलं आणि मोठ्या प्रेमानं पाठीवरती हात फिरवून सांगितलं, बा नारदा, तू हे कोणाला सांगितलंयस का? काय की काम क्रोधावरती विजय मिळवला? म्हणाले नाही, तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं. बाळा, तुला म्हणून मी एक गोष्ट सांगतो, तू ही गोष्ट कोणालाच सांगू नको. नारदांचं पित्त खवळलं. म्हणाले वडील असून मुलाचं कौतुक करायचं दिलं सोडून. आता मी एवढी तपश्चर्या केली, काम क्रोधावरती विजय मिळवला, तर माझ्या वडिलांनी निदान 4 शब्द तर बोलावे की चांगलं झालं, योग्य केलं, अमुक झालं, तमुक झालं, आणि उलट सांगताय की कोणाला सांगू नको.
तसा नारदांनी कामक्रोधावरती विजय मिळवलेला होता. पण नारद मनात म्हणत होते, मोठे तेवढे खोटे, लहानांनी काही केल्याचं कौतुकच नाही. नारद तणतणत निघाले, कैलास शिखरावरती आले. भगवान महादेव पद्मासन घालून हातामध्ये माळा घेऊन भगवंताचं स्मरण करताय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नारदांना पाहिल्यावर मोठा आनंद झाला. आपल्या हातातली माळा बाजूला ठेवली, नारदांना जवळ बसून घेतलं. वा 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 नारदजी, बऱ्याच दिवसांनी आलात, माझ्यावर रागवला होतात का, दूर गेला होतात, अळीच वेळ, सांगू का सांगू नको, सांगू का सांगू नको, सांगायला सुरुवात केली. मी हिमालयाच्या क्षेत्रात गेलो होतो, सुंदर सरोवर होतं, गुहा होती, मी ध्यान लावलं, तपश्चर्या करू लागलो. बरं मग इंद्राला मोह झाला. हो, मग त्याने कामदेवाला आणि अप्सरांना पाठवलं. मग मी काय तुमच्यासारखं कामदेवाला जाळून नाही टाकलं. हो, मग मी कामदेवाला अभय दिलं, जीवदान दिलं. हो, वा, मी काम क्रोधावरती विजय मिळवला. भगवान महादेव हसले, म्हणाले, नारदजी एक विनंती आहे. म्हणाले, काय? ही गोष्ट तुम्ही भगवान विष्णूंना मात्र सांगू नका. एक म्हणतो कोणालाच सांगू नका, हे म्हणतात विष्णूंना सांगू नका, मोठे तेवढे खोटे. अरे म्हणाला काय हरकत आहे, यांनी तर तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाचं भस्म केलं. मी तर काही कामदेवाचं भस्म केलं नाही, मी कामदेवाला जीवदान दिलं आणि यांनी कौतुक करायचं सोडून मला ह्याला सांगू नको त्याला सांगू नको. नारदजी निघाले. वैकुंठात जायचं नव्हतं, भगवंताकडे जायचं नव्हतं, पण भगवंताची माया अशी की नकळत नारदांची पावलं थेट वैकुंठाच्या दिशेने गेली. आणि भगवान तर मायापती, नारदांना आपल्या आजूबाजूला पाहिलं आणि भगवान आसन सोडून धावले आणि नारदांपर्यंत आले. म्हणाले, नारदजी 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 करत त्यांना आपल्या महाला घेऊन आले, आसनावर बसवलं, आपण पायाशी बसले. म्हणाले, संतांचं दर्शन मनाला फार शांत करतं. नारदजी, किती दिवसापासून आपल्या दर्शनाकरता मी व्याकुळ होतो. नारदजी चुळबुळ करताय, सांगू का सांगू नको, सांगू का सांगू नको. नारदजी, तुमच्या मनात काहीतरी चाललंय. नाही, कुठं काय चाललंय? नाही नारदजी, तुम्हाला काहीतरी वेगळं तुमच्यापाशी आहे. नाही, काय नाही. नारदजी, रागावला आहेत का माझ्यावर? भगवान मायापती आहेत, बोलतात अतिशय गोड आणि मनातलं काढून घेतात. मी तपश्चर्येला गेलो होतो. हो, कुठे? झाली पुन्हा कथा सुरू. हिमालयाच्या क्षेत्रामध्ये गेलो होतो, सुंदर सरोवर होतं, सुंदर गुहा होती, तिथं मी तपश्चर्या करत होतो. माझ्या तपश्चर्येने इंद्राच्या मनात भय निर्माण झालं. इंद्रानं माझी तपश्चर्या भंग करण्याकरता अप्सरा पाठवल्या, कामदेव पाठवला, पण मी कामदेवाला अभयदान दिलं. मी काम क्रोधावरती विजय मिळवला. भगवान मोठ्या प्रेमानं नारदांना म्हणतात, नारदजी, तुमच्यासारख्यांना काम क्रोधावरती विजय मिळवणं कठीण काय? तुम्हीच काम क्रोधावरती विजय मिळवला पाहिजे. नारद म्हणाले, दोन कौतुकाचे शब्द तर राहिले दूर, वर्ण म्हणतात की तुम्हीच मिळवला पाहिजे. भगवन, मी काम क्रोधावरती विजय मिळवला आहे. भगवंतानं ओळखलं, हे अहंकाराचं बी आहे, अभिमानाचं बी आहे. या बीचं रूपांतर अंकुरामध्ये होण्यापूर्वीच हा अंकुर खोडून टाकला पाहिजे. म्हणून भगवान फारसं काही बोलले नाहीत. नारदजी तिथून निघाले, वैकुंठातून बाहेर पडले आणि त्यांना एक सुंदर नगरी दिसली. अतिशय सुंदर नगरी. त्यात नगरीचा शृंगार चाललेला आहे. नगरीच्या महाद्वारावरती पताका, तोरणं लावली जात आहेत.
नगरीमध्ये सगळीकडे सुंदर अत्तराचे सडे टाकले जात आहेत, जिकडे तिकडे सुंदर सुंदर गुढ्या उभारल्या जात आहेत. नारदांनी नोकरांना विचारलं, सेवेकरांना विचारलं, कोणती नगरी आहे, कोणाची नगरी आहे? म्हणाले, ही शीलनिधी राजाची नगरी आहे. मग ह्या नगरीचा एवढा शृंगार का चाललाय? अहो, या नगरीची जी राजे आहेत, शीलनिधी यांची राजकन्या आहे विश्वमोहिनी. तर तिचं स्वयंवर आहे. हो, उद्याला स्वयंवर आहे. नारद म्हणाले, आपल्याला काय करायचंय? असं करूया, आपण राजाकडे जाऊ, त्या राजकन्येला आशीर्वाद देऊ, आपल्याला बाकीचं काही करायचं नाही. नारदजी दरबारात पोचले, राजानं स्वागत केलं. राजानं आपला परिवार नारदांच्या पायावरती घातला. नारदांच्या पायावरती जिचा स्वयंवर आहे त्या विश्वमोहिनी राजकन्येला आणून नारद आशीर्वाद द्यायला गेलेले होते. आणि नारदांनी जेव्हा विश्वमोहिनी राजकन्या पाहिली, आपल्याकडे एक आहे मोहिनी आणि ही आहे विश्वमोहिनी. नारद ती नमस्काराला आल्याबरोबर उठले, दूर गेले कोपऱ्यात, आणि कोपऱ्यात जाऊन भगवंताचा धावा करतात. म्हणाले, भगवन नारायणा. भगवान प्रकट झाले. म्हणाले, नारदजी, माझी आठवण केली. हे भगवन, मला आपलं म्हणजे हरिरूप द्या. भगवान म्हणाले, नारदा, ज्याला रोग होतो आणि रोग झालेला वैद्याकडे डॉक्टराकडे येतो, तर डॉक्टर त्याला औषध देतात. रोग वाढणारं अपथ्य असं काही देत नाही. नारदांना वाटलं भगवंतांना आपल्याला हरिरूप दिलं, आपण जे मागितलं ते दिलं. थोडक्यात नारदांच्या मनात त्या विश्वमोहिनी राजकन्येबद्दल उत्सुकता निर्माण झाली. म्हणाले, स्वयंवर आहे ना, मग हिने आपल्याच गळ्यात माळा घालावी, असं रूप आपल्याला पाहिजे. आणि असं रूप एक भगवंताचं आहे, हरीचं रूप आहे. ते हरीचं रूप आपल्याला मिळालं तर ही नक्कीच राजकन्या आपल्या गळ्यामध्ये माळा घालेल. तसा नारदांनी कामक्रोधावरती विजय मिळवलेला होता. दुसऱ्या दिवशी स्वयंवर सभा होती. स्वयंवर सभेमध्ये नारद पोचले. नारदांच्या पाठीमागून 2 शिवगण ब्राह्मण रूपानं पोचले. नारदजी जे काही देशोदेशीचे राजकुमार आलेले होते, त्यात सगळ्यात पहिल्या क्रमांकावरती नारद जाऊन बसले. राजानं आपली राजकन्या स्वयंवर सभेमध्ये आणली. या विश्वमोहिनी राजकन्येच्या हातामध्ये सुंदर जयमाला होती. तिच्या मैत्रिणी बरोबर आहेत. नारदजी उजव्या बाजूला बसले आहेत. तिनं नजर टाकली, नारदजी बसले आहेत. नारदजींना पाहिलं आणि ती डावीकडे निघाली. नारदांना वाटलं ही अगोदर दुसऱ्या कोणाला पाहिल, म्हणून नारदजी उजवीकडनं उठले, डावीकडे जाऊन बसले. तिने पाहिलं, ती उजवीकडे वळाली. नारदजी डावीकडनं उठले, पुन्हा उजवीकडे आले. उजवीकडे नारदांना पाहिलं, तिने डावीकडे मोडलं. जिकडे नारद जातील त्याच्या विरुद्ध दिशेला ती जाऊ लागली, आणि जिकडे ती जाऊ लागली तिच्या मागे नारद जाऊ लागले. आणि जिकडे नारद जाऊ लागले त्यांच्या मागे हे 2 ब्राह्मण गण नारदांच्या पाठीमागे जाऊन बसू लागले. आणि नारद बसायला लागल्यावर नारदांना म्हणायचे, ताट बसा, असं पा, तिरप पा, सरळ पा. आणि नारद तो तिरप तारप आपण शिल्पी काढतो ना तसं. शेवटी राजकन्या कंटाळली. बराच वेळ चाललं आणि कंटाळून तिने महाद्वारावरती पाहिलं. त्या महाद्वारावरती भगवान नारायण शंखचक्र गदा पद्म धारण केलेले. हिनं मागचा पुढचा विचार केला नाही, धावली, भगवंताच्या गळ्यामध्ये जयमाला घातली आणि भगवंताच्या शेजारी जाऊन उभी राहिली. नारदांनी ते पाहिलं आणि ब्राह्मणगणांनी नारदांना सांगितलं, नारदजी, एकदा आपला चेहरा तर बघा. म्हणाले, कशात बघू? बाहेर पुष्करणी आहे, हौद आहे पाण्याचा, त्याच्यात बघा. नारद पुष्करणीपाशी गेले. पाण्यात पाहतात तर नारदच घाबरले, कारण तिकडं पाण्यामध्ये माकड दिसत होत. नारद म्हणाले, आपला चेहरा माकडाप्रमाणे. नारदांना आठवलं, हरिरूप मागितलंय आपण,
आणि भगवान म्हणाले, जो रोगी डॉक्टरकडे वैद्याकडे येतो त्याला मी अपथ्य देत नाही. म्हणजे हे जे काही घडलं ते भगवंतानं केलेलं असावं. म्हणून नारद भयंकर संतापले आणि भगवंताला शिव्या शाप देऊ लागले. अरे, आत्तापर्यंत तू सगळ्यांना फसवलं आणि या नारदाला फसवलं ना, चांगलं नाही केलं. या नारदाशी पंगा घेतलाय. ज्याप्रमाणे तू माझं माकडाचं तोंड करून माझी होणारी बायको पळवली ना, त्याप्रमाणे तुझी बायको पळवली जाईल आणि माकडांचं सहकार्य घेतल्याशिवाय तुला तुझी बायको परत मिळणार नाही. एक क्षण गेला आणि एका क्षणानंतर ना तिथं त्या शीलनिधी राजाची नगरी, ना विश्वमोहिनी राजकन्या, ना स्वयंवर सभा, ना नारदजी माकडाच्या रूपात. भगवान नारायण उभे आहेत आणि आपण त्यांच्या पायाशी आहोत. नारदांना कळून चुकलं की ही भगवंताची माया होती. आणि आपण मूर्खासारखं म्हणत होतो की मी कामक्रोधावरती विजय मिळवला, मी कामक्रोधावरती विजय मिळवला. एक सामान्य राजकन्या आपल्या समोर आली तर आपल्या मनामध्ये आशा निर्माण झाली, इच्छा निर्माण झाली की तिनं आपल्या गळ्यामध्ये माळ घालावी. थोडी कथा बाजूला ठेवतो आणि दुसरी कथा तुम्हाला सांगतो. एकदा ना हरिद्वार वगैरे भाग आहे ना, तिथे साधू संत राहतात. अशा साधू संतांच्या एका महात्म्याजवळ सगळेजण बसलेले होते आणि त्या महात्म्याशी त्यांची चर्चा चालली. सत्संग ऐका बरं का. एक जण उठून उभा राहिला, म्हणाले, बाबाजी बोलो. बाबाजी, आजकल हम इतनी तपश्चर्या करते तो कभी कोई अप्सरा नहीं आई. कोणाला काय या महात्म्याला अप्सरा पाहिजे होती. हा साधू उठून काय म्हणाला की आम्ही एवढी तपश्चर्या करतो पण कधी कुठली अप्सरा आमची तपश्चर्या भंग करायला आली नाही. हे जे संत होते, महात्मा होते, ते चिडले, संतापले. म्हणाले, अरे नालायका, टीव्हीतली पाहिल्यावरती तू नुसती टीव्हीतली पाहतो तो तुझं पाणी पाणी होतं, तर तुझ्याकरता अप्सरेची काय गरज पडते? तुझ्याकरता नाही अप्सरा. वैराग्याचं असं आहे माय बाप हो, जोपर्यंत विषय समोर येत नाही ना तोपर्यंत वैराग्यवान, आणि एकदा का विषय समोर आला की मग मात्र वैराग्य जागेवर राहत नाही. याकरता वैराग्य, हे प्रखर वैराग्य असण्याकरता भगवत साधना लागते. विषयापासून दूर जाण्याकरता भगवत साधना लागते. नारदजी म्हणाले, भगवान चुकलो, पण मी तर तुम्हाला शाप दिला. भगवान म्हणाले, शाप खरा करीन. तुम्ही जो शाप दिलाय ना की माझी बायको पळवली जाईल, माकडांचं सहकार्य घ्यावं लागेल, मग बायको मिळेल, मान्य, मी ते तुमची वचन सत्य करीन. हे पार्वती, नारदांच्या वचनाकरता भगवंतानं राम अवतार घेतला. भगवंताच्या अवताराला अनेक कारण आहे. इदमित्थम कही न जाई, एवढंच कारण आहे असं म्हटलं जात नाही. अनेक कारण आहेत. आजवर आतापर्यंत मी तुला भगवंताच्या अवताराला शाप कारण ठरलं असं सांगितलं, पण आता मी तुला ती कथा सांगतो. की भगवान स्वतःहून वरदान देतात आणि वरदानामुळे भगवान अवताराला येतात. यासाठी स्वयंभू मनु आणि शतरूपा महाराणी या दोघांची कथा आपल्याला ऐकायची आहे. बरबस राजसुत ही तब दीना, बरबस राजसुत ही तब दीना, नारी समेत गवन बन कीना, नारी समेत गवन बन कीना, तीर्थ बर नैमिष विख्याता, तीर्थ बर नैमिष विख्याता, अति पुनीत साधक सिद्धिदाता, अति पुनीत साधक सिद्धिदाता.
सिद्ध समाजा बसहिता मुनी सिद्ध समाजा काही हर्षि चले ओ मनुराजा काही हर्षि चले ओ मनुराजा ताहि हर्षि चले ओ मनुराजा बरबस राज सुतन तब दीना सोहई मति धीरा ज्ञान भगति जनु धरे शरीरा पंथ जात सोहई मति धीरा ज्ञान भगति जनु धरे शरीरा पहुँचे जाई धेनु मति तीरा पहुँचे जाई धेनु मति तीरा हर्षि नहार निर्मल नीरा हर्षि नहार निर्मल नीरा हर्षि नहार निर्मल नीरा बरबस राज सुतन तब दीना बरबस राज सुत तब दीना आए मिलन सिद्ध मुनि ज्ञानी धर्म धुरंधर नृप ऋषि जानी जह जह तीरथ रहे सुहाए मुनिन सकल सादर करवाए कृश शरीर मुनि पट परिधारा शरीर मुनि पट धारा कृश शरीर मुनि पट परिधार सत समाज नित सुनहि पुराण सत समाज नित सुनहि पुराण सत समाज नित सुनहि पुराण सत समाज नित सुनहि पुराना बरबस सुतहि तब दीना बरबस राज सुतहि तब दीना. नाव कसं तयार होतं संस्कृत मध्ये? पंडूची मुलं त्यांना काय म्हणतात? पांडव. कुरुची मुलं त्यांना काय म्हणतात? कौरव. कौरव शब्द कसा तयार झाला? कुरुची मुलं म्हणून कौरव, पांडूची मुलं म्हणून पांडव. स्वयंभू असणाऱ्या ब्रह्मदेवाचा मुलगा स्वयंभू, स्वयंभुव. अजून प्रश्न विचारू? मानव शब्द कसा तयार झाला? मनूची मुलं. मानव शब्द मनूची मुलं. किती मनुस्मृती जाळा, मनू काही मागचा जायचा नाही. आपल्याला मानव का म्हणतात? मनूपासून जन्माला आलो. ते माकड बिकड शाळेमध्ये, डार्विन बिरविन शाळेमध्ये. आमच्या सनातन आर्य वैदिक धर्मामध्ये डार्विन बिरविन काही बसत नाही. मनूची मुलं म्हणून मानव शब्द आहे. मानव शब्दाचा अर्थ उत्पत्ती, व्युत्पत्ती संस्कृतमध्ये अजून वेगळ्या प्रकारची. अजून एक अर्थ आहे मानव. मा म्हणजे नाही, नव म्हणजे नवीन.
नव्यानं काहीही बदल ज्याच्यामध्ये घडलेला नाही त्याला मानव असं म्हणतात. म्हणजे ज्या दिवसापासून देवानं आपल्याला बनवलं त्या दिवसापासून नव्यानं मॉडेल काही बनलं नाही. याच्यात अजून काय ॲडव्हान्स करू, अजून काय ॲडव्हान्स करू, अजून ॲडव्हान्स करू. 3 कॅमेरे टाकले, 15 मेगापिक्सल, मग 50 मेगापिक्सल, मग 170 मेगापिक्सल, असं काही केलेलं नाही. मानव, मनूची मुलं, स्वयंभुव, यांच्या पत्नीचं नाव आहे शतरूपा महाराणी. यांना 2 मुलगे आणि 3 मुली आहेत. आकुती, देवहूती आणि प्रसूती मुली आहेत. प्रियव्रत आणि उत्तानपाद मुलगे. स्वयंभू म्हणून राज्य केलं आणि आता आपलं वय झालं आहे असं वय झालं आणि वय झाल्यामुळे निर्णय केला की राज्य आता मुलाबाळांना देऊ आणि आपण तपश्चर्या करायला जाऊ. अशी पद्धत पूर्वी होती. वय झालं की राज्य मुलाबाळांना द्यायचे आणि तपश्चर्येला जायचे. आता आपण काय म्हणू, आपल्याकडे कुठं राज्य आहे? जे काय आपल्या 2-3 खोल्यांचं राज्य असतं ते सुद्धा मुलाबाळांना द्यावं आणि कथेला यावं. पाणी आलंय का, पाणी आलंय का करत बसू नये. हे फार मोठं त्रास आहे गड्या. कथेला न येण्याचं कारण पाणी येणार आहे. आणि फोन आला तर मरो पाणी, फोन पहिले. पाणी काही येतं 8 दिवसांनी, फोन नाही येत 8 दिवसांनी. आलेला महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यावर अर्धा पाऊण घंटा गेला तर 5 मिनटं तर झाले बोलत होतो किंवा बोलत होती. हे 5 मिनटं आध्यात्मिक असतात. हे 5 मिनटं कधीच 5 मिनटाचे नसतात. तिथं वेळ गेलेला चालतो. जाऊ द्या हो, जास्त बोलू नका, उद्यापासून येऊ कथेला. पाणी येऊ नाही तर नाही येऊ, कथा सांगा. राज्य मुलाबाळांना दिलं आणि आपण तपश्चर्येला बाहेर पडले. तपश्चर्येला बाहेर पडले तर एकटे बाहेर पडले नाहीत, त्यांची पत्नी स्वयंभू मनूची पत्नी शतरूपा महाराणी या पण त्यांच्याबरोबर निघाल्या. म्हणून वर्णन करतायत, बरबस राज सुत हे तब दीना. मुलांना राज्य नको होतं, पण अरे आता माझं वय झालंय, तुम्ही सांभाळलं पाहिजे म्हणून बरबस बळजबरी करून राज्य मुलांना दिलं. नारी समेत गवन बनकीना. पत्नी समवेत वनामध्ये आले. कुठं आले? तीर्थवर नैमिष विख्याता. प्रसिद्ध असं नैमिषारण्य, जिथे ब्रह्मदेवानं देवतांना एक चक्र दिलेलं होतं. ब्रह्मदेवाला विचारलं देवांनी, आम्ही तपश्चर्या कुठे करू? तेव्हा ब्रह्मदेवानं एक चाक दिलं आणि म्हणाले, हे चाक जसं गोल 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 फिरत जाईल आणि ज्या ठिकाणी या चाकाची नेमी, ज्यांच्याकडे पूर्वी बैलगाड्या होत्या त्यांना आख, धुरा, नेमी हे शब्द कळतील. आता काही कळणार नाही. आणि कळायचं असलं तर टायर, चांगली गोष्ट. अहो नेमी बिमी कुठं कळणार हो, काय कळायचं ते? आख कळणार नाही, धुरा कळणार नाही, काय कळणार नाही. या चाकाची नेमी, पूर्वीच्या बैलगाडीच्या लाकडी चाकाला लोखंडी रिंग बसवली जायची, त्याला नेमी असं म्हणायचं. आणि ती जर लोखंडी रिंग निखळली ना तर बैलगाडी बरोबर रस्त्यावर चालायची नाही, चाक बरोबर चालायचं नाही. या चाकाची नेमी ज्या ठिकाणी निखळून पडेल त्या ठिकाणी तुम्ही तपश्चर्या करा. त्यामुळे या चाकाच्या पाठीमागं देवता गेले आणि ते चाक ज्या ठिकाणी त्याची नेमी निखळली त्या जागेचं नाव आहे नैमिष. ते चाक तिथे गरागरा फिरून पार रसातळाला गेलं. तिथं चक्रतीर्थ निर्माण झालं.
आजही आहेत. तिथे साधुसंत तपश्चर्या करतात. त्या प्रसिद्ध असलेल्या नैमिषारण्य क्षेत्रामध्ये स्वयंभू मनु शतरूपा महाराणी तपश्चर्येला गेली. अतिपुनीत साधक सिद्धिदाता. आमची मान्यता अशी आहे की नैमिषारण्यात निमिषभर का होईना भगवंताचं चिंतन केलं तर भगवंताची प्राप्ती आहे, अशी ती जागा आहे. म्हणून त्याला नैमिष असं म्हणतात. फार काळ लागत नाही मन एकाग्र व्हायला. एरवी मन एकाग्र व्हायला बराच प्रयत्न करावा लागतो, वातावरण निर्माण करावं लागतं. पण नैमिषारण्यात जर सहज गेलो तर मन सहज एकाग्र होऊन जातं. असं नैमिषारण्याचं वर्णन आहे. बसहित मुनी सिद्ध समाजा तहि हर्षि चले मनुराजा. पंथ जात सोहि मति धीरा ज्ञान भगति जनु धरे शरीरा. मार्गाने जात असताना लोकांना अतिशय आनंद होतो आहे. कारण म्हणाले पती आणि पत्नी दोघं निघाले आहेत, तर यांचं रूप कसं दिसतंय तर ज्ञान आणि भक्ती यानं जणू काही शरीर धारण केलेलं आहे असं दिसतंय. पंथ जात सोहै मती धीरा ज्ञान भक्ती जणू धरे शरीरा. तीर्थक्षेत्रावरती गेले. तिथं सुंदर नदी आहे, तिचं नाव आहे गोमती. धेनुमती तीरा. धेनू गोमती. हरशी नहाने निर्मल नीरा. नित्य गोमतीचं स्नान करावं आणि भगवंताचं ध्यान करावं. साधू संत मुनीवर स्वयंभू मनु शतरूपा महाराणी यांना भेटायला येतात. स्वयंभू म्हणाले, आता भेटलात, आता आम्ही एकांत आम्हाला हवा आहे, आम्ही तपश्चर्या करणार आहे. सगळ्या मुनिगणांचा आदर स्वयंभू मनु शतरूपा महाराणीनं केला आणि त्या ठिकाणी आपण आसनस्थ होऊन एकाग्र होऊन तपश्चर्या करू लागले. तपश्चर्या करत असताना नामस्मरण करतायत. त्या नामस्मरणाचं वर्णन करतायत. 12 अक्षर मंत्र पुनि जपहि सहित अनुराग वासुदेव पद पंकरुह दंपती मन अतिलाग. 12 विद्या 12 मंत्राचं साधन करताय. कथेच्या निमित्तानं 2 गोष्टी म्हणजे चिमट्या घेणं माझं काम आहे. म्हणजे असं जे आपण करत नाही त्याचं वर्णन इथे आहे. म्हणजे असं मुलांना राज्य दिलं, तपश्चर्येला बाहेर पडले. तपश्चर्येला बाहेर पडले तर एकटे बाहेर पडले नाहीत, पती आणि पत्नी दोघंही बाहेर पडले. आपण काय काय करत नाही ते सांगतोय. बरं, पती आणि पत्नी दोघंही बाहेर पडले तर तपश्चर्येला एकाच ठिकाणी गेले. समजा यदा कदाचित एकमत झालं की तपश्चर्या करू, तर पती म्हणतात मी जातो रामदेव बाबांकडे, तू जा आणखी कुठल्या बाबाकडे. म्हणजे तिथे द्वैत. बरं, समजा त्याच्यावर एकमत झालं की एकाच ठिकाणी जाऊ, तर पती म्हणतो मला नारायण आवडतो, पत्नी म्हणते मला महादेव आवडतो. तिथं द्वैत. बरं, त्याच्यावर एकमत झालं तर म्हणाले मी ध्यान धारणा करीन, तर हा म्हणतो मी योग साधना करीन. म्हणजे तिथं द्वैत. काय माहिती का, गंमत अशी आहे, आपला जो काही प्रपंच आहे तो नेहमी द्वैतामध्ये असतो. यांनी म्हटलं आज खिचडी टाक, यांनी म्हटलंच पाहिजे पिठलं भाकरी कर. यांनी म्हटलं की आज पिठलं भाकरी चालेल, ते नाही 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 पुरणाची पोळी कर. आणि गंमत सांगतो तुम्हाला, कोणाला सांगू नका. जेव्हा डोळे जातात, कान जातात, हातपाय लटपटतात, तेव्हा ह्या विचारायला जातात आज पिठलं भाकरी करू.
डोळ्याला दिसत नसतं, ऐकायला येत नसतं. तू करशील, यांनाही ऐकायला येत नसतं, तुम्ही म्हणा. परम अद्वैत, असं अद्वैत तयार होतं, असं अद्वैत तयार होतं की या मनीचे त्या मनी न बोलता कळत. बरं झालं आज तू भाकरी केली. यांना कंटाळा आलेला असतो, यांनी भाकरी केलेली असते आणि हे म्हणतात बरं झालं आज तू भाकरी. आपला प्रपंच नेहमी द्वैतातनं चालू असतो आणि अद्वैत मात्र जेव्हा शरीर उरत नाही तेव्हा अद्वैतामध्ये पोचतो. दोघंही कधी बरोबर जाणार नाही. काय असेल ते असो, या प्रकारच्या प्रपंचाचा अभ्यास करावा. का करावा? कारण आपल्याला आपल्या मनाची ओळख होते की नेमकं माझं मन कशा करता कुठे गुंतून पडतं. 30-30, 40-40 वर्ष एकत्र राहतात पण एक वाक्यता नसते. फार काही जास्त तुम्हाला सांगत नाही, पण गंमत पाहायला मिळते शहरांमधनं. हे दोन प्रेमाचे पक्षी एकमेकांशी बोलतात, कोणालाच काही कळत नाही, गुलगुलू 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 गुलगुलू. आणि नंतर मग लग्न होतं. मग हा बोलतो, ती ऐकते. लग्न झालेलं असतं आणि लग्न जुनं होतं. काय होतं? जुनं होतं. 10 वर्षांनी ती बोलते, हा ऐकतो. अजून लग्न जुनं होतं आणि लग्न अजून जुनं झालं 15 वर्षांनी, दोघं बोलतात, लोक ऐकतात. द्वैतातला प्रपंच. म्हणून सांगितलं रामायण सांगणार नाही, रामायणाच्या निमित्तानं आपल्याला काय शिकायचंय ते सांगणार. दोघही निघाले, तपश्चर्येला निघाले, एकाच ठिकाणी पोचले, एकाच भगवंताचं आराधन करू लागले, एकाच मंत्राचा जप करू लागले आणि एकच ध्यान दोघांच्या हृदयामध्ये आहे. 12 अक्षर मंत्र पुनी जप हि सहित अनुराग, वासुदेव पद पंकरुह दंपती मन अनुराग.